UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचा आज सरकार विरोधामध्ये राज्यभरात जोडे मारो आंदोलन। मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा। ठाकरे, शरद पवार, पटोले सहभागी होणार। शांततेत मोर्चा काढणार होतो तरी परवानगी नाही। 2 महिन्यानंतर कसं आंदोलन करता ते पाहू। माफी मागून फायदा नाही, प्रायश्चित्त घ्या, खुर्ची खाली करा, विजय वडेट्टीवारांची टीका। महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय, स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसनं शिकवलं। काँग्रेस याची माफी मागणार का? फडणवीसांचा सवाल। फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या थांबवल्या जात आहेत, अटक केली तरी आंदोलन करणारच, संजय राऊतांचा हल्लाबोल। सरकारला जालियनवाला बाग हत्याकांड करायचा आहे का? महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेहबूब शेख आक्रमक। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात आज भाजपचंही आंदोलन। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप सकाळी 9 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन करते। खासदार शाहू महाराज मोर्चासाठी मुंबईत शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी, शाहू महाराजांची प्रतिक्रिया। जरांगे पाटील सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये आज राजकोट किल्ल्यावर जाऊन शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणी भेट देत आहेत। नागपुरात शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये 4.5 तास बैठक। मेरिटनुसार तिकीट वाटप करण्यावर चर्चा। घटक पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबरचा दौरा। झेड+ सुरक्षेसह सुरक्षा निवासस्थानाच्या आत असू नये, वाहन बदलू नये, वाहनात एकच सुरक्षा रक्षक असावा, पवारांची अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मागणी। ठेकेदारांकडून पैसे घेऊन भाजपनं सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्ये वापरले। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सामनातील रोखठोकमधून आरोप। यवतमाळच्या पुसदमध्ये, अमरावतीच्या वरुडमध्ये आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा। देवेंद्र भुयार यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये बडे नेते उपस्थित राहणार। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची काल कल्याण न्यायालयामध्ये ओळख परेड। पीडित मुलींनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, आमदार इंद्रनील नाईकांच्या घरात पाणी शिरलं। अमरावतीमध्ये आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांसह सिने अभिनेते उपस्थित राहणार। नवी मुंबईत आचारसंहितेपूर्वी सिडको 25,000 घरं विक्रीस आणणार। पुढील 4 वर्षात 4 टप्प्यांमध्ये आणखी 67,000 घरं बांधण्याचं नियोजन। नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं 3,000 पोलिसांचा बंदोबस्त। गृहरक्षकही बंदोबस्ताला असणार। गणेशोत्सव काळामध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी होणार। 13व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात। मॅरेथॉन स्पर्धेत 8,000 स्पर्धक सहभागी। सातारा हिल हाफ मॅरेथॉन देशातील सर्वात खडतर स्पर्धा। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,644 रुपयांना मिळणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीच्या दरम्यान मेगा ब्लॉक असेल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।